नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। सिद्ध परमेष्ठी अनंत सुखवाले आहेत, अशा त्या अनंत सुखी सिद्धांना मी नमस्कार करतो, त्यांचं मी पूजन करतो। तर कशाच्या द्वारे करतो? सहज भावाच्या द्वारे। मग सहज भाव कसे आहेत? सहज भाव म्हणजे कुठले भाव? तर सांगितलं शुद्धोपयोग हे सहज भाव आहेत, किंवा जो आत्म्याला जाणणारा परिणाम आहे तेच निर्मळ भाव, त्याच्याद्वारे मी सिद्धांची पूजा करतो। कुठल्या सिद्धांची? तर त्या सिद्धांची व्यवहाराने आणि निजसिद्धाची निश्चयाने पूजा करतो। तर याच्यामध्ये आपण जल चंदन अक्षतचं अर्घ बघितलं होतं। काय सांगितलं होतं? जल चढवतो तर कशाच्या द्वारे? सहज बोधरूपी जे कलेने सुंदर आहेत असे ते सिद्ध भगवान, त्यांना मी समतारूपी रसाच्या द्वारे पूजन करतो। हे जलासाठी सांगितलं होतं। कशासाठी? तर माझ्या जन्मजरा मृत्यूचा नाश हो। दुसरं सांगितलं की चंदन कशासाठी चढवलं? तर सांगितलं जे संपूर्ण कर्मकलंकाला नष्ट करणारं आहे असं ते अमल भावरूप चंदन, म्हणजेच म्हणायचं आहे काय, जो शुद्धोपयोग आहे त्याच्याद्वारेच संपूर्ण कर्मकलंकाचा नाश होतो। आणि असे नष्ट केलेले अनुपम गुणवाले जे सिद्ध आहेत त्यांची मी पूजा करतो। पुढं सांगितलं सहज भाव सुनिर्मल तंदुलैही, सहज भावरूपी निर्मळ तांदळाच्या द्वारे, म्हणजेच तिथे सुद्धा लावलं सहज भाव म्हणजे शुद्धोपयोग। तर संपूर्ण दोषांचं विशोधन करण्याच्या द्वारे, कशाच्या द्वारे विशोधन झालं? तर सहज भावाच्या द्वारे। म्हणजे शुद्धोपयोगामध्येच तुम्हाला तुमचे दोष समजले आणि त्यांचा नाशसुद्धा करण्यासाठी चान्स मिळाला। आणि असे जे निर्दोष झालेले परमात्मा आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये कुठलाही अडथळा नाही। मग असे अनुपरोध सुबोध निधान स्वरूप कोण आहेत? असं बसा, मी दिसावं तुम्हाला कोण आहेत? मी सोडून कोण दिसू नये। मग काय समजत नसतं काय चाललंय ते। काय सांगितलं सांगा? गेलं की नाही दुसरीकडे उपयोग? म्हणून सांगतायत की अनुपरोध म्हणजे ज्या ज्ञानाला कुठलाही अडथळा नाही, अशा केवल ज्ञान स्वरूप जे निधान आहे त्या सिद्धांना आणि सहज सिद्धाला म्हणजे स्वतःच्या सिद्ध आत्म्याला मी पूजन करतो, नमस्कार करतो, असा भाव घेतला होता। तर अक्षत कशासाठी चढवतो आपण पूजन करताना? असं घ्या डोक्यात। अक्षत का चढवतो आपण? हां, जसं ते अक्षत म्हणजे तांदूळ अखंड आहे, तसं म्हणलं की माझा स्वभाव सुद्धा खंडरहित, क्षतरहित, क्षयरहित आहे, म्हणून अक्षत चढवलं जातं। मग तिथं त्या अक्षय सिद्ध स्वभावाची प्राप्ती होण्यासाठी म्हणून इथं मी
आणि निर्दोष स्वभावाची प्राप्ती होण्यासाठी मी इथं अक्षत चढवतो असं त्या पूजनामध्ये सांगितलं. तर या जगामध्ये कोणाच्यात दोष आहे? तो कोणाच्यात दोष आहेत? एका अपेक्षेने सांगितलं कोणाच्यातही दोष नाहीत, सगळ्याचे आत्मा निर्दोष आहेत. आत्म्यात दोष कुठला आहे? आत्मा तर स्वभावाने निर्मळ आहे. पण एका अपेक्षेने सांगितलं सगळे संसारी जीव दोषी आहेत. का? कोण दोषी? कोण चंकेश्वरा? कोण गांधीन? कोण आहे तुम्ही? अरे आम्ही निर्दोष परमात्मा आहे. गांधी नयन दोषी नयन काय शाने काय नाही. तर सांगतायत काय की स्वभाव बघितलं तर दोष नाही आहे त्याच्यामध्ये, पण पर्यायाच्या दृष्टीने अजून निर्दोष अवस्था नाही प्रगट झाली म्हणून दोषी आहे. आडनाव दोषी नाही, नाव दोषी नाही. तर जे 18 दोष सांगितले होते काल, त्या दोषांनी सहित आहे जीव, म्हणून शरीराने सहित आहे तर दोषांनी सहित आहे. मग त्या दोषांचा नाश करण्यासाठी म्हणून मी हे पूजन करतो. एक ते पूजन हे एक उपाय आहे आपल्यासाठी, जेणेकरून की त्या निर्दोषतेचा अनुभव होण्यासाठी. तर इथं एक कथानक सांगितलं आहे त्यांनी की कोण दोषी असतं किंवा कोण निर्दोष असतं किंवा कोण महान असतं ह्याच्यासाठी. एक दंपति में पति दुराचारी था. एक दिन पत्नी ने कहा एक थाळी देऊन की आप इसकी नहीं बटरिया म्हणजे काय असतं, एक बटरिया देकर कहा इसकी रोज पूजा किया करो. आता बटरिया म्हणजे काहीतरी एखादं बाहुली किंवा काय म्हणायचं एखादं देवाची मूर्ती वगैरे असेल तर त्याच्याद्वारे काय माहिती आहे का मिहिरा? बटरिया म्हणजे काय हो? बटवा का? नाही, त्याची पूजा करा असं सांगितलंय. देव समजून त्याची पूजा करा असं काहीतरी. नाही माहिती काय, जरा गुगल बघून सांगा मला. तर त्या बटरियाला देऊन सांगितलं की ह्याची पूजा कर म्हणून. आणि जेव्हा पूजा करणार त्यावेळीस तू 24 घंटे को पाप छोड़ दिया करो. तो दुराचारी होता म्हणजे व्यसनी होता. मग त्याला सांगितलं नवऱ्याला की जेव्हा तू पूजन करणार त्यावेळीस 24 तासाचा नियम करायचा की तू तेवढ्या वेळपर्यंत पाप करणार नाही. मग आता पत्नीवर प्रेम होतं म्हटल्यावर पत्नीचं ऐकायला पाहिजे. उसे पत्नी की सीख लग गई और उसने प्रतिज्ञा की कि प्रतिदिन पूजा करने के बाद ही भोजन करूँगा, तथा यह भी प्रतिज्ञा ली कि पूजा कर चुकने पर 24 घंटे के लिए पाप छोड़ दिया करूँगा. दोन्ही नियम केले. काय काय? एक तर मी रोज पूजा करणार आणि पूजा केलेल्या दिवशी व्यसन करणार नाही, पाप करणार नहीं. इन नियमों को वह दृढ़तापूर्वक चलाने लगा. एक दिन क्या हुआ, जिस पत्थर को वह देवता मानकर पूजता था, ते बटरिया म्हणजेच आता काय म्हणायचं, एखादं मूर्ती म्हणा, दगड म्हणा, हां असं टाईपचं एखादी रचना असेल, काहीतरी स्टॅच्यू असेल एक, आणि त्याला ती सांगितली असेल की हे देव समजून याचं पूजा कर, जेणेकरून त्याचा उपयोग त्या व्यसनातनं निघावा आणि ह्याच्यात अडकावा ह्याच्यासाठी. हां, जसं त्या मुलाला, लहान मुलाला चाकू घेऊन खेळत असेल तर कसं काढून घ्यायचं, त्याच्या हातात चाकू आहे ते लागणार, त्याला कसं काढून घेणार, कसं ओढून काढून घ्यायला गेला तर तुमचं पण हात कापल, त्याचं पण कापेल. त्याच्या हातात दुसरं खेळणी दिलं की ते सोडतं. तसं व्यसनी होता तो, त्याचं व्यसन सोडायचं तर त्याच्या हातात दिले देव, म्हणजे ती मूर्ती दिली काय असेल ती, त्यामुळं त्याचं लक्ष थोडंसं डायव्हर्ट व्हावं हा उद्देश तिचा. एक दिवस काय झालं, तो त्या दगडाच्या देवतासमोर बसून पूजा करत असताना त्या दगडावर एक उंदीर चढला. काय झालं, हां उंदीर चढला. उसने विचार किया कि पत्थर के देवता से तो चूहा देवता बड़ा है. त्या देवावर चढणारा मोठा असणार का नाही, म्हणला ते देव काय पत्थरमधला, त्याच्यात काय शक्ती नाही आहे, चुह्यामध्ये जास्त शक्ती आहे. काय केलं हो त्यांनी मग,
देवता चूहा देवता बड़ा है, तब उसने चूहे को पूजना प्रारंभ किया. अविवेकी असतो ना, असं कशाच्या आहारी जाईल कशाच्या नादी लागेल सांगता येत नाही. त्यांनी काय केलं, आता उंदराची पूजा सुरू केली. कसं जायचं उंदराच्या मागं आणि कशी पूजा करायची. चूहे को पूजना प्रारंभ किया. जहाँ कहीं वह देखता उसे अर्घ्य और फूल चढ़ा पूजन का नियम पूरा करता. देवाचं पूजा करायची नियम होतं ना, मग देव कसे बदलायला लागले त्याचे बघा. आता एवढे दिवस ते दगडाला देव म्हणत होता, दगडावर चढला उंदीर म्हणल्यावर उंदीर देव झाला. मग ते कुठं दिसेल ना पळायचं त्याच्या मागं आणि त्याला फूल चढवणार, तिथंच काहीतरी अर्घ्य चढवणार, झाली पूजा. शॉर्टकट. ते उंदीर थोडी थांबते समोर. त्यामुळं जेवढं किती वेळाची पूजा हो मग समजून घ्या, तेवढ्याच वेळामध्ये आपलं थोडक्यात काम झालं. तो पूजन का नियम पूरा हुआ. एक दिन चूहे पर बिल्ली को झपटते हुए देखा. क्या हुआ, तो चूहे से बड़ा बिल्ली को मानने लगा और उसकी पूजा करने शुरू कर दी. कोण देव झाला. असे तुमचे पण देव सारखं सारखं बदलतात माहिती आहे का तुम्हाला. तुमचं पण आश्रयस्थान बदलतं, म्हणून एक श्रद्धास्थान फिक्स ठेवा. आपल्याला एकाकडून एक काहीतरी कला मिळाली, एकाकडून ज्ञान मिळालं की त्याला गुरु मानलं, त्याला देव मानलं. परत दुसऱ्याकडनं मिळाली आणि ह्याचं सोडलं त्याचं धरलं. असे अनेक वेळा केलं आपण, त्याच्यामुळं तर अजून भरकटतोय. म्हणून निर्णयपूर्वक श्रद्धा ठेवा, तर तिथं ते यथार्थ असणार. बिल्ली को चूहे पर झपटते हुए देखा तो चूहे से बड़ा बिल्ली को मानने लगा और उसकी पूजा करनी शुरू कर दी. बिल्ली पर भी एक दिन क्या हुआ, कुत्ता झपटा. म्हणजे कुत्रा यायला म्हटल्यावर ती बिल्ली पळून जायला लागली. म्हणजे आता कोण शक्तिशाली हो. ज्याचं भय वाटतं ते शक्तिशाली जास्त. म्हणून तर त्या उंदरापेक्षा मांजरापेक्षा आता कुत्रं. त्यामुळे देव कोण झाला, कुत्र देव झालं. माहिती आहे का तुम्हाला. तो यह देख उसने बिल्ली से बड़ा कुत्ते को समझकर उसको पूजने लगा. सगळ्यांची दिवाळीच. त्या बिल्लीला काय चढवलं तर ते खायला मिळालं त्याला. तू देव म्हण नाही तर काय दानव म्हण, आम्हाला खायला दिला तर आमची दिवाळी. आणि मग त्या कुत्र्याला पूजू लागला. एक दिन, आता कुत्र्यापेक्षा काय हो, कुत्र्याच्या वर कोण. एक दिन कुत्ते ने घर में आकर कुछ नुकसान कर दिया जिससे उसकी स्त्री ने उसे 2-3 डंडे जमाए. आता देव कोण झालं सांगा. हां, बायको देव झाली. कुत्र्याच्या वर अधिकार गाजवणारा कुत्र्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे देवी झाली आता ती. आता सांगा कोणाची पूजा. यह देख उसने कुत्ते से बड़ा अपनी स्त्री को ही समजा. अरे माझ्या घरातच तिथं देव आहे आणि मी कोणाकोणाच्या नादी लागतोय. सगळ्याला सोडला, आता त्या देवीला, त्या बायकोला धरून बसला आणि तिची पूजा करायला लागला. स्त्री को समजा और उसे पूजना सुरू कर दिया. आता बायको थोडी सोडते, करताय तर करा, माझं काय, माझी चंगळच. त्यामुळं ती बायको म्हणाली मला येणं प्रकारेनं तुमचं व्यसन सोडायचं आहे, मग तुम्ही काय पण करा ह्याच्यासाठी म्हणून. मग ते तिचं पूजा करू लागला. एक दिवस काय झालं, ती आपलं करून घेते बरं का सगळं. आणि एक दिवस काय झालं, तिच्याकडनं काहीतरी चूक झाली. पति पत्नी में चकमक हुई और गुस्से में आ उसने स्त्री को 2-4 चाटे लगा दिए. आता हाँ, तब उसे ख्याल आया कि स्त्री से बड़ा तो मैं हूँ. और उस दिन से उसने किसकी पूजा की. कशी करायची पूजा हो, बसायचं देवाऱ्यात आणि आपणच आपल्याला अर्घ्य चढवायचं काय, कसं. अपनी पूजा करने लगा. उसे अपने बड़प्पन का ख्याल आने से अपने कर्तव्यों को पूरी तरह पालने लगा. तो अपने आप को जो समझता है वही निराकुल हो सकता है. स्वतःची पूजा करायचं म्हणजे काय करायचं, स्वतःचं स्वरूप जाणलं, समजलं तर तीच पूजा झाली. पवित्र आत्म्याकडे गेलो तर तीच पूजा झाली खरी. आणि त्यांनी तेच केलं, आपल्या आत्म्याला जाणलं आणि त्याच्या अनुसार आचरण केलं तर ती त्याच्याकडून झालेली खरी पूजा.
आपको अपने आप से ही काम पड़ेगा, अपने से ही शांति आएगी। जो दूसरों को अनुकूल बनाने की चेष्टा करता है वह कभी सुखी नहीं रह सकता। तो ऐसे सर्व विकल्पों से रहित स्वाश्रित भावों से प्रकट सिद्ध भगवान की या स्वभाव सिद्ध निज भगवान की मैं पूजा करता हूँ। म्हणून तुम्हाला तर डायरेक्ट देतात तिथं माल की तुम्ही कुठल्या उंदीर, मांजर, कुत्रा यांच्या नादी लागू नका, तुम्ही तर स्वतः भगवान आहात। त्यामुळे हे आपलं अस्तित्व आपला भगवान दाखवत आहेत आपल्याला, आणि मग त्याची पूजा करण्यासाठी म्हणून आपण इथं प्रारंभ केला आहे। तर काय केलं होतं काल आपण, संपूर्ण दोषांचं विशोधन करण्याच्या द्वारे जे सुनिर्मळ सहज भावरूपी सुनिर्मळ अशा शुद्धोपयोगाने शुद्धोपयोग रूप तांदळाच्या द्वारे मी सिद्धांची पूजा करतो असं सांगितलं होतं। तर अनुपरोध म्हणजे काय सांगितलं, अडथळ्याने रहित। उपरोध म्हणजे अडथळा, अनुपरोध म्हणजे अडथळ्याने रहित। तर केवल ज्ञान कसं आहे, त्याला आता कुठलाही अडथळा राहिला नाही, पण तुमच्याजवळ जे ज्ञान आहे ते अल्प ज्ञान आहे, त्याच्यामध्ये अडथळा आहे। भलेही ते ज्ञान पूर्ण असेल, मतिश्रुत ज्ञान जरी संपूर्ण प्रगट झालं तरी सुद्धा ते अडथळ्यांनी सहित आहे, कारण त्याच्यावर आवरण आहे। तुमच्याजवळ कुठलं ज्ञान आहे, कुठलं ज्ञान आहे तुमच्याजवळ? ज्ञान आहे का आपल्याजवळ? आहे। कुठलं ज्ञान आहे? मती आणि श्रुत ज्ञान आहे। तर ते मती श्रुत ज्ञान आता तर संपूर्ण ज्ञान कोणाला नाही आहे, संपूर्ण मती श्रुत ज्ञान। जे थोडंसं ज्ञान आहे ते पण आवरणाने कर्मानी बाधेनी सहित आहे। तर सांगतायत की त्या ज्ञानाचा सुद्धा वापर करून तुम्ही त्या सहज सिद्धाला जाणू शकता, केवलीच जाणू शकतात असं नाही। त्यामुळं तुमच्याजवळ असलेला तो उपाय, ते साधन, त्याच्याद्वारे विषय करा स्वतःला, तर अनुभूती ही पर्याय प्रगट होणार। दुसऱ्याच्या आश्रित राहणार तर तुम्हाला स्वतःचा अनुभव होणार नाही। मला देव अनुभूती करून देतील किंवा माझा आत्मा कोण दाखवणार? गुरु दाखवणार। गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, फक्त देव मार्गदर्शन करणार आहेत, पण तुम्हाला तुमचा आत्मा स्वतःला बघावा लागणार आहे। जसं म्हटलं, ती माता त्या बाळाला फेनून देती खायला, पण खावं तर त्यालाच लागणार आहे। तुम्ही किती मदत करणार? सगळं त्याच्या तोंडापर्यंत ठेवायचं कार्य करणार, पण त्या पुढं खायचं पचवायचं कार्य त्यालाच करावं लागणार आहे। तसं म्हणलं, इथं देव आपल्याला संपूर्ण विषय दाखवलं, साधन दाखवलं, फळ दाखवलं, मी अनुभूती घेतोय हे सांगून त्याच्यातून त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, ह्याच्या पुढं काय करणार? त्यामुळं तुम्ही तुमच्या सुखासाठी पराश्रित राहू नका, हे सांगायला लागले। पराश्रित विकल्पों की अश्रेयस करता किसी चुगलखोर ने आपसे यह कह दिया हो कि अमुक व्यक्ति आपके संबंध में ऐसा कहता था, उससे आपके मन में क्षोभ हो गया। कोणीतरी माझी निंदा केली असं कोणी तिसऱ्याने सांगितलं तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला काय झालं? त्याच्याविषयी क्षोभ झाला अंतरंगात। असं का? तो इसमें वह निंदक आपको क्षोभ में निमित्त पड़ा। माझं कशाय होण्यामध्ये तो निमित्त झाला, ज्याने की माझी निंदा केली आहे। तो जब अपने विकल्प में कोई बात आती तभी दुःख होता। मला माहीत नसतं जर त्यांनी माझी निंदा केली आहे तर मला कशाला विकल्प झाले असते। घरात असते सासू सून, काय तुमचं रिलेशन? होय, हां, बहीण प्रिय असती का नाही? अप्रिय। आणि सासू किती प्रिय असती सांगा? सून किती प्रिय असती? सून तरी प्रिय असती सासूला, पण सुनेला सासू प्रिय नसती बरं का, बहुतेक असं असेल बरं का। काय मंगला बेन किती प्रिय आहे? सून प्रिय असेल, पण सासूबाईबद्दल जरासा अनबन असती मनामध्ये बरं का।
तर सांगतायत काय की त्यांच्याविषयी जर कोणी गैरसमज पसरवला किंवा त्यांनी तुमची निंदा केली म्हटलं तर तुम्हाला किती कशा आहे अंतरंगामध्ये. तर सांगतायत त्यासाठी की एक धनी व्यक्ती के घर अशर्फियों का हंडा गड़ा है. म्हणजे मी माझ्या विकल्पांना शांत करायचं माझ्या हातात आहे आणि मला संकलेशी करायचं पण माझ्या हातात आहे. सासूबाई काय तर म्हणू दे नाही तर सूनबाई काय तर म्हणू दे, मी विचलित व्हायचं का नाही हे माझ्यावर आहे. बरोबर, तुमच्यावर नाही. म्हणजे तुमचं सांगाले मी सासू नाही मी सून नाही, तुम्ही सासू आणि तुम्ही सून आहे. एक धनी व्यक्ति के घर अशर्फियों का हंडा गड़ा है और एक गरीब के घर कई मन पत्थर जमा है. म्हणजे अशर्फी म्हणजे सोन्याच्या मोहरा. एका धनिकाच्या घरामध्ये सोन्याच्या मोहरांचा हंडा आहे आणि एका गरीबाच्या घरात दगडांचा हंडा आहे. हंडा म्हणजे दगडं भरली आहे त्या घरामध्ये. यदि वे ऐसा विचार करे की हमारे यहाँ, दोघं पण बरं का, कोण तो गरीब पण आणि श्रीमंत पण, जर असा विचार करतील की हमारे यहाँ स्पर्श रस गंध वर्णवाला पुद्गल पडा है. म्हणा बघू तुमच्या कपाटात काय काय आहे, तुमच्या बटव्यात काय काय आहे, म्हणा दगड आहेत, सगळं काढून घेणार आहे असं लगेच घ्या म्हणते. खोटं बोलायचं ना शास्त्राच्या. तर सांगतायत की जर त्यांच्या दोघांची परिणती अशी असेल की घरामध्ये काय आहे हो, स्पर्श रस गंध वर्ण वाला पुद्गल पड़ा है और इनके यहाँ भी, तो दोनों में कोई अंतर नहीं. इस तथ्य के विचार में दोनों समान है, किंतु एक अपने को लखपति समझता और दूसरा अपने को गरीब समझता है. यह पराश्रित विकल्प ही पाप है. त्याला वाटलं की माझ्या घरी हंडा आहे तर मी श्रीमंत, आणि त्या दुसऱ्याला वाटलं की माझ्याकडं तर दगड आहेत म्हणजे मी गरीब. हा विचार त्यांना त्रस्त करतोय. आणि तेच दोघांनी जर विचार केला की ते तर दोन्ही पण दगड आहेत, दोन्ही पण पुद्गल आहेत, माझ्या किती प्रयोजनभूत, असा विचार करतील तर दोघांना पण समता राहणार. असं गरीब श्रीमंत करू शकेल, पण गरीबाला जर कळलं की शेजारच्या घरामध्ये हंडा आहे तर काय काय करणार हो. कुठल्या घरात राहता, कुठल्या गावात राहता, होय मग बाजूला शेजारी आहेत का कोण घरं, आणि तुम्हाला कळलं त्यांच्या घरामध्ये सोन्याच्या मोहरांचा हंडा आहे, आपण काय करणार हो, कुठून तरी ते घर आमचंही सिद्ध करायचं झालं म्हणजे त्यातलं धन पण आपलंच. तर पराश्रित विकल्प, अहो ते घर माझं म्हटलं त्या घरातलं सगळं माझं, असं सिद्ध करायला जातात लोक. पण ते जर असेल ना नशिबात तर कुठून पण मिळणार, नसेल ना तर असलेलं पण जाणार. जितने भी पराश्रित भाव है उन सब ने हमारे परमात्मा का तिरस्कार किया है. भक्त अपनी भावना व्यक्त करता है कि हे भगवान अब प्रकट हो. बहुत दिनों तक भटका दूसरों के संग में, मैं दूसरे पदार्थों को नाथ मानता रहा, किंतु यह न जाना कि मैं स्वयं नाथ हूँ. अपने अपने जीवन में देख लो, कल जो था आज वह न रहा, आज जो है कल वही स्वप्न हो जाएगा. तो ऐसे पदार्थों में आदर रखना हितकर कैसे हो सकता है. म्हणून सांगितलं की एक स्थान, एक श्रद्धेचं स्थान फिक्स करा, ज्याच्यावर आपण अशी निशंक श्रद्धा ठेवणार, त्यांना देव म्हणून पूजणार, तर अन्य विकल्प राहणार नाहीत. आणि त्यांच्या किंवा काय म्हणायचं संसारीच्या आश्रित विकल्प करणार तर नियमाने दुःखाला प्राप्त होणार. आणि तेच म्हटलं की आपण जर आपल्या ज्ञानाचा विषय एक तर देवशास्त्र गुरूंना ठेवणार किंवा स्वतःच्या शुद्धात्म्याला ठेवणार तर सगळ्या दुःखापासून संकटापासून सहज मुक्त होणार. चला पुढे जायचं. पुष्प 106 पाने. संस्कृत सिद्ध पूजेचा अर्थ बघतोय, त्याच्यामध्ये पुष्पाचा अर्घ आहे. तर ह्याच्यामध्ये अध्यात्म रूपाने पूजन घटवलंय. आपण पूजन तर करतो कशाच्या द्वारे, अष्टद्रव्याच्या द्वारे, पण इथं पूजनाचं साधन काय आणि साध्य काय हो,
कोणाचं पूजन करतायत आणि कशाच्या द्वारे करतायत सांगा. कशाच्या द्वारे करतायत? शुद्धोपयोगाच्या द्वारे. कोणाचं पूजन करतायत? स्वभाव सिद्धाचं. म्हणून त्याला भावाष्टक नाव दिलं. दुसऱ्याचं त्या परसिद्धांचं पूजन करतो व्यवहाराने, पण स्वतःच्या सिद्धात्म्याला जाणण्यासाठी म्हणून हे एक साधन आहे. याच्यासाठी ह्याला भावाष्टक म्हणलं, अध्यात्माष्टक म्हणलं, ज्ञानाष्टक म्हणलं. तर पुष्पचार्य आहे ना, ते म्हणूया. समय सार सुपुष्प सुमालया सहज कर्म करेणु विशोधया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये. काय सांगायला लागले? समयसार रूपी सुपुष्पमालेच्या द्वारे मी सहज सिद्धांची पूजा करतो. म्हणजे कशाच्या द्वारे? समयसार रूपी सुपुष्पमाला, त्याच्या द्वारे मी सहज सिद्धांची पूजा करतो. सहज कर्म करेणु विशोधया. कसं करतो? तर त्यासाठी सांगायला लागलेत की सहज कर्म करेणु विशोधया. तर कर्म म्हणजे घ्यायचं कार्य. दाखवा ते जीव आहे ना खाली, जरा बघून बसा. काय सांगायला लागले? कुठली पुष्पमाला आहे? म्हणजे सिद्धांची पूजन करतोय, त्याच्यामध्ये सिद्धांना पुष्पाचा अर्घ्य चढवतोय, पुष्प चढवतोय. तर ते पुष्प कुठले आहेत? अध्यात्म रूपाने सगळी जे मला हे काय अष्टक घटवलंय, त्यामुळं त्याच्यामध्ये माझे शुद्ध भावच जल आहेत, चंदन आहे, तांदूळ आहे, पुष्प आहे, सगळे एकदाच चढवून टाकायची झाली पूजा. म्हणजे एक अनुभूती घेतली की वास्तविक तीच पूजा आहे. पण तुम्ही घेत नाही म्हणून 8 वेळा तुम्हाला सांगावं लागलं, बाबांनो घ्या घ्या घ्या, एकदा तर घ्या त्या 8च्या मधून. म्हणून म्हणाले की 8 वेळा घेतला तर धन्यच, पण घेत नाही म्हणून एक एक अवलंबन देऊन दाखवत आहेत. तर काय सांगितलं? असं सुपुष्पमालया म्हणजे काय? तर त्यांनी इथं घेतलंय की समय सार फूलमाला से भगवान की पूजा करता हूँ, वह पुष्पमाला कहाँ से लाई जाएगी? कुठून येणार आहे ती? समय सार रूपी सुपुष्पमाला कुठून येणार हो? म्हणजेच शुद्धोपयोग आहे हे सांगायला लागले. हां म्हणजेच शुद्धोपयोगच समयसार रूपी पुष्पमाला आहे. त्याच्याद्वारे मी काय करतो? त्या सिद्धांची पूजा करतो किंवा सहज सिद्धाची पूजा करतो. तर अपने आप में से जो बसी हुई सहज क्रियाएं है वही हुए कर, उनके द्वारा शुद्ध की गई है समयसार अनादि सिद्ध वस्तु. वह किससे उत्पन्न नहीं होती, वह किसी से उत्पन्न नहीं होती, वह तो यहाँ सहज वृत्ति रूप अनेक कर किरणों ज्योतियों द्वारा विशुद्ध की गई है, शोधी गई है. म्हणजे त्यांनी घेतलेत ना शब्द, सहज कर्म करेणु विशोधया. तर म्हणजे काय सांगायचं आहे? सहज कर्म म्हणजे क्रिया. सहज क्रिया कुठली आहे? शुद्धोपयोग किंवा स्वतःला जाणणे. तर सहज क्रियारूपी किरण, तेच की किरण. तर सहज क्रियारूपी किरणांच्या द्वारे जे विशोधन केले गेलेले आहे, शोधलं गेलेलं आहे, अशा त्या समयसार रूपी सुपुष्पमालेच्या द्वारे मी सहज सिद्धांची पूजा करतो. कसे आहेत ते सिद्ध? तर दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलं, परमयोग बलेन वशीकृतम. म्हणजे काय?
परमयोगाच्या बलाने जे वशीकृत झालेले आहेत, म्हणजे काय, ज्यांनी स्वतःला वश केलेलं आहे. तुम्ही कोणाला वश करायला जाता हो? कोणाला वश करायला जाता? नवरा म्हणतो बायकोला वश करणार, बायको म्हणते नवऱ्याला वश करणार, पोरं म्हणते आई वडिलांना वश करणार, आई वडील पोरांना. कोण कोणाला वश करू शकतं? सासू म्हणते सुनेला, सून म्हणते नंदेला. कोणाला कोणाला वश करायचंय? कोणाला केलंय? काढायचे का सगळ्यांचे एक एक? मिहिरा, कोणाला वश केलंय सांगा? काय जादू केली आहे? कोणाला नाही केलं. झालेत सगळे असं म्हणाली का? मी नाही केले, झालेत. तर सांगाले आपण आपल्याला वश करायचं म्हणजे आपला उपयोग बाहेर जातोय ना, तर त्याला वश करा. जो असंयमामध्ये जातोय, जो प्रमादामध्ये जातोय, ज्याच्याद्वारे की निरंतर आश्रव चालू आहेत, त्याला वश करा. तर कसलं काय मागं करावं लागणार नाही कार्य दुसरं. म्हणून सांगतायत की ज्यांनी परमयोग बलाने स्वतःला वशीकृत केलेलं आहे असे ते सिद्ध भगवान, त्यांची मी पूजा करतो. म्हणजे त्यांचं स्वरूप समजते का? सिद्ध कसे आहेत? इतकी अपार शक्ती आहे ना, त्यांचा उपयोगच भटकटत नाही. अरिहंतांचं सुद्धा नाही भरकटत. पण आता सिद्धांची पूजा करतोय म्हणून. जसं की तुम्ही ध्यानाला बसला, काय झालं? ध्यानाला बसता का नाही? ध्यान करा, तर ध्यानातूनच आपल्याला सुखाचा मार्ग मिळतो. म्हणून चंद्रमती माताजींनी वगैरे काय सांगितली? ध्यानच सुखाची कला आहे. सुशीलमती माताजींनी पण अध्यात्म न्यायदीपिकेमध्ये सगळं घेतलंय ना, जे प्रस्तावनेमध्ये वर्णन. वर्तमानात आनंदाने जीवन जगण्याची कला म्हणजे धर्म आहे, म्हणजे ध्यान आहे. त्याच्याद्वारेच आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होते आणि खऱ्या सुखाची प्राप्ती होते. तर चंद्रमती माताजींचे थोडे वाक्य आहेत. त्यांनी काय सांगितलं? जेव्हा इंग्रजांचा काळ होता, कोणी कोणाला वश केलं होतं? जरा विचार करून सांगा की मी आता एवढा साधा प्रश्न विचारायला म्हणजे काय तर असेल ना खोज त्याच्यामध्ये. ते कोण पण सांगाल इंग्रजांनी भारतीयांना वश केलं होतं. खरं कोण कोणाच्या वशमध्ये होते सांगा हो? कोण कोणाच्या वश होते? नाही, असं सांगितलं तिथं की ते इंग्रज तर निर्दोष म्हणता येईल. हे भारतीय जाऊन स्वतः त्यांच्या वश होत होते. कशासाठी? 1947 मध्ये त्यांनी सांगितलं तुम्हाला मी स्वतंत्र केलं. अजून ते गेले नव्हते, इंडियामध्ये होते. तर भारतीय एवढे ग्रेट असणार, ते गेले म्हणे इंग्रजांकडे आणि म्हणले की आम्हाला आमदनीचं साधन नाही आहे, आम्हाला काय करायची अक्कल नाही आहे, तर तुम्ही काय करा, इथंच राहा. राहिले असते तर किती कृपा झाली असते तुमच्यावर. असं म्हणून ते त्यांच्या वश होऊनच राहण्याची इच्छा. पण ते कोणाचे उपकार म्हणायचे की ते त्यांना चले जाव केलं आणि ते गेले. तर त्याच्याविषयी माताजींनी काय सांगितलं? गुलामीत जगण्याची सवय झालेला जीव त्यातच जगण्यात आनंद मानतो. म्हणजे काय म्हणायचं? गुलामीच्या वश होऊन राहतो. मग तुम्ही कोणाकोणाची गुलामी करता हो? नाही करत. किती सहज म्हणताय. आता झालं की बाहेर पडलोय की का नाही अजून? कोणाची दुसऱ्याची गोष्ट नाही आपली सांगायची आहे. कोणाच्या वश आहे आपण? भोजन नाही मिळालं तर? भोजन नाही मिळालं तर किती पंचेंद्रियाच्या वश. कोण आहे हो पंचेंद्रियाच्या वश? कोण आहे ते? मी का? माझं सांगताय का तुम्ही? बरं माझं सांगा, चांगली गोष्ट आहे. असं कोणाचं तरी XYZचं म्हणू नका. मी स्वतःला बघा. आणि जरासं खेद वाटू दे त्याच्यामध्ये. नुसतंच सांगून उपयोग नाही आहे. मी काय करतोय? सगळ्या शरीराच्या, इंद्रियांच्या, विषयभोगांच्या वश होतोय. म्हणून तर अजून मला माझं अतिंद्रिय स्वरूप नाही मिळालं. म्हणून मला अजून माझा शुद्ध भाव नाही मिळाला. तर काय सांगितलं माताजींनी की गुलामीमध्ये जगण्याची सवय झालेला जीव त्यातच रमण्यामध्ये आनंद मानतो. इंग्रजांच्या काळात स्वतंत्रता मिळाल्यावरही भारतीय म्हणायचे
आम्हाला गुलामी करू द्या. किती दुःखाची गोष्ट आहे. त्या गुलामीतच त्यांना आनंद वाटत होता. कारण ते इंग्रज हुशार होते ना, त्यांच्याकडं काय म्हणायचं बिझनेस ट्रिक होती, एक कला होत्या सगळ्या. त्यामुळं ते आपलं डोकं लावायचं काम फक्त त्यांचं, श्रम करायचे काम यांचे. मग हे सगळे श्रमातच आनंद मानू लागले आणि त्यांचा विचार की आम्हाला पैसा मिळतो. म्हणजे असं लोकांनी स्वतःला पराधीन करून टाकलं होतं आणि त्यातच आनंद हे सगळ्यात मोठं दुःख. म्हणून सांगतायत काय, जिनवाणी पण ऐकतो आपण, पण त्या जिनवाणीच्या पण वश होऊ नका. जिनवाणीमध्ये जे सांगितले ते शब्द आहेत फक्त, त्याच्या पुढं जाऊन त्याचं भावभासन करायला पाहिजे, त्याच्या पुढं जाऊन आपल्याला ते आपल्या जीवनात उतरवायला पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. स्वाध्याय करतो काय वाचता, एक शास्त्र पहिल्यापासून वाचायचं. नाहीतर लोक स्वाध्याय कसं करतात माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे मला माहिती आहे बरं का, मी असं कोणाला विचारले स्वाध्याय काय करता तर 10 मिनिटं नाव आठवते ते, त्या पुस्तकाचं नावच माहीत नसतं त्यांना, असं स्वाध्याय करतात. नाहीतर आज एकाच पुस्तकाचं एक पान, उद्या दुसऱ्या पुस्तकाचं दुसरं पान, वाचलं तर वाचलं एक लाईन, नाहीतर दुसरी लाईन, ह्याला स्वाध्याय म्हणायचं का? कशासाठी स्वाध्याय आहे? त्यातून काहीतरी बोध व्हावा, काहीतरी आपल्याला जीवनाची कला मिळावी, काहीतरी आपल्या जीवनात बदल घडावा, वैराग्य वाढावं, थोडंसं आपलं ज्ञान ध्यानासाठी प्रेरणा मिळावी, ह्याच्यासाठी स्वाध्याय आहे. पण त्या उद्देशाने. आणि स्वाध्याय कसा करायचा सांगितला होता, ज्याच्यातून आनंद यायला पाहिजे. असतो का आनंद आपल्याला? मला नियम आहे अर्धा तास स्वाध्याय करायचा, कधी संपवायचं, कधी अर्धा तास अजून झाला नाही, नुसतं पानं पलटून वाचून काय उपयोग आहे? आणि कधी बसायचं स्वाध्यायाला? सगळं दिवसभरातलं शक्ती संपली अंगातली आणि मग घेऊन बसायचं पुस्तक. किती ग्रहण होणार, किती आनंद येणार, कधी डोळे झाकते ते पण कळत नाही. म्हणून सांगितलं की असा स्वाध्याय उपयोगी नाही. खरोखर तुम्हाला पडायचं आहे ना बाहेर जर संसारी दुःखातून, तर सिरियसली करा. त्याच्याशिवाय दुसरा मुक्तीचा उपाय नव्हता, नाही, नसणार. म्हणून म्हणतायत काय की आज आम्ही दुपारी एक हे सांगितलं होतं दृष्टांत, की ती अंजना काय केलं होती, अंजना तिला दुःखाचा उदय एकानंतर एक कसा चालू झाला होता. म्हणजे ती केलेल्या पापाचं फळ तिला मिळत होतं. पण म्हणलं ना म्हणून की तिला पहिल्यांदा शरण कोण नव्हतं. म्हणजे जेव्हा नवरा लग्न झालं की निघून गेला, त्यावेळी शरण कोण होतं? तत्वज्ञानी असल्यामुळं निराकुल राहिली आणि आपल्या स्वाध्याय ध्यानामध्ये. पण 22 वर्ष गेले त्याच्यामध्ये. लग्नानंतर विचार करा की 22 वर्षापर्यंत तुम्हाला पतीचा वियोग, तरी पण परिणामामध्ये अस्थिरता नाही. किती वर्ष झाले लग्न होऊन? कोणाला माहित आहे? आम्हाला ते काउंटडाऊन करत बसायचे. तिच्या वैराग्य दिवस आहे म्हणायचं. मग त्या दिवशी असं वैराग्य व्हायला पाहिजे की चांगली गोष्ट आहे. म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे म्हणून त्यांची उद्या, मग त्यांना वैराग्य झालंय आज, उद्या दीक्षा घेतली तर लई छान आहे. बेस्ट सेलिब्रेशन होणार मग तेच. म्हणजे सांगायचं आपण परवश नाही, किंवा कोणाच्या वश. मला आता भवाभवामध्ये राहायचं नाही, ह्याची आपल्याला संस्कार करून घ्या स्वतःवर. मग त्या अंजनेनी जरी लग्न झालं तरी सुद्धा, जरी तो पती दूर निघून गेला तरी सुद्धा आकुलता नाही केली परिणामामध्ये. ती आपलं ज्ञान ध्यानामध्ये वेळ घालवायची, तत्वप्रचार करण्यामध्ये, साधनेमध्ये बस दिवस रात्र रमलेली असायची. त्याच्यामुळं तिचं जीवन सुखमय होतं. परत झालं काय, पतीचा संयोग झाला की अपवाद झाला. पुन्हा शरण गेली काय, सासर सुटलं. माहेरी गेली, माहेरच्यांनी शरण दिली नाही. शेवटी तिने निर्णय केला की आता तीच जागा शरण जी मुनींना शरण. म्हणजे कुठली जागा? जंगल. जे स्थान मुनींचं तेच स्थान मला शरण आहे आता. आणि मग गेली गर्भवती अवस्थेमध्ये जंगलात. म्हणजे आम्ही त्यावेळेस ते घटवलं
की तुम्हाला गर्भवती अवस्थेमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्यू न्यूट्रिशन लागतं. काय ना काय हे खावा, ते प्या, ते घ्या, हे करा, ते करा. तिला काय मिळालं जंगलामध्ये? बरोबर दासी होती, काय मिळेल ते जाऊन आणणार, खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही. पण जे पोरगं जन्मलं ते कसं होतं? असं कुपोषित नव्हतं, असं अपंग नव्हतं. काय म्हणतात त्याला? माल न्यूट्रिशन म्हणतात असं अशा टाईपमध्ये. म्हणजे काय म्हणायचं? कुपोषितच एका शब्दात. तर असं नव्हतं, उलटं असं जन्मलं की वज्रवृषणाचं सहन जन्मतःच. कसं काय हो? जाऊ बघू जंगलात आता. म्हणजे सांगायचं आहे की कोणी शरण नाही जगामध्ये, आणि जर पराश्रित राहायला गेला, परवश राहायला गेला तर नियमाने दुःखाला भोगत राहणार. म्हणून राहा तर स्ववश राहा. त्याच्या निमित्तामध्ये धर्मनियमाने सुख देणारीच वस्तू आहे. परद्रव्याचा आश्रय करायला गेला तर नियमाने दुःखच भोगणार. म्हणा बघू आत्मानुशासनचं 28 का 20 श्लोक आहे. काय सांगितलं? धर्म सुखस्य हेतुर्न विराधक स्वकार्यस्य तस्मात् सुखभंग भिया मा भूर्धर्मस्य विमुखस्त्वं. धर्म ही सुखाची वस्तू आहे, आणि जे ज्याचं हेतू असतं ते त्याचा नाश करणारं नसतं. जसं काय म्हणायचं, अग्नी ही त्या दिव्याला पेटवणारी असेल तर ती अग्नी त्या दिव्याचा नाश करणारी नसते. जे ज्याचं हेतू असतं ते त्याचं विराधक नसतं, नाश करणारं नसतं. हेतुर्न विराधक स्वकार्यस्य तस्मात, म्हणून स्वतःच्या सुखाचा नाश होईल या भीतीने तू धर्माला सोडू नकोस. कारण धर्म सुख देणार आहे, सुखाचा नाश करणारं नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? खरं खरं सांगा, किती धर्म करायला लागल्यावर सुख मिळतं? चला उद्या उपास, उद्याचं सेलिब्रेशन म्हटल्यावर आमचे एक जिजाजी आहेत जयपूरला शिकलेले, आणि ते सगळ्यांचं असं बघितले, काय ना काय लोक बड्डे सेलिब्रेशन करतात. म्हणजे काय तर आणायचं, केक आणा आणि काय गोंधळ करा आणि खावा आणि तसलं पार्टी करा. ते म्हणले तुम्हाला खरंच सेलिब्रेशन करायचं आहे ना तर उपास करा म्हणले. नाहीतर शक्तीने एक आसन करा, नाही शक्ती 2 आसन करा, जेणेकरून संयमात घालवला तुम्ही दिवस तो. म्हणजे ते सेलिब्रेशन खरं आहे. मला पटलं बरं का ते. त्याच्यानंतर बहुतेक नेक्स्ट टाईमच मी उपास केला, असं काहीतरी केलं. म्हणजे आहे ना आपल्यात उतरवण्यासारखं आहे. आपण ते कशाच्या तरी दुसऱ्याच्या अधीन होण्यापेक्षा अशी साधना केलेली चांगली. मग उद्या भरपूर खाणार. म्हणजे साधना करायला एक चान्स आहे. तर आपल्या वश राहा, परवश नको. हो जाणा. पहा हा मी सहज शुद्ध स्वभावी सिद्ध आत्मा आहे. माझ्यामध्ये इंद्रिया नाहीत, शरीर नाही, कर्म नाही, नो कर्म नाहीतच. स्वतःची शक्ती जाणा. मला परद्रव्याची यत्किंचितही आवश्यकता नाहीच. मी सुखासाठी, ज्ञानासाठी परवश नाहीच. माझ्यामध्ये अनंत ज्ञान आहे, अनुभवा. अनंत सुख आहे, जाणा. ज्ञान सुख परिपूर्ण स्वरूपोऽहम्. स्ववश स्वरूपोऽहम्. स्वाधीन स्वरूपोऽहम्.
विसर्जन. नमो हरी.